मित्रांनो, या सकाळ सकाळ चहा बिस्किट खायला आम्ही निघालोय बार्शीला आमच्या गावाकडं. घ्या भांडी घासून लवकर 8 वाजल्या तर 9:30ची रेल्वे आपली. उरका लवकर उरकते. तर मित्रांनो, राम राम. मी सागर, तुझ्याचा नवरा. आम्ही चाललोय बार्शीला. आज रविवार, सकाळी 8 वाजलेले आहेत. आजचा आमचा तिसरा ब्लॉग आहे. आजचा प्रवास कसा होणार आज आम्ही तुम्हाला दाखवणार. आणि नेहमी बार्शीला कसं जातो. जाता जाता टाकायची पण आहे. आणि दोघं जात नाही तर घराबाहेर पहिला कचरा सुद्धा आमच्यासोबत पडतो, कारण कचऱ्याची गाडी येते उशिरा, टाकण्याची सोय नसते. म्हणून इथं जे हॉटेल आहे त्याच्या डस्टबिन मध्ये कचरा टाकतो. रेल्वे स्टेशनला जायला पहिल्यांदा मेट्रो स्टेशनला जावं लागतं. त्यासाठी रिक्षा पकडली. 9:30ची इंटरसिटी पकडायसाठी आम्ही घरातून 8 वाजता निघतो. पण आम्हाला माहित नव्हतं तिथे गेल्यावर आमचा एवढा मोठा पचका होणार आहे. बराबर 9:15ला आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो. पोहोचल्या अतिशय गोड बातमी मिळाली की 1 तास रेल्वे लेट होणार आहे. पुणे मुंबई रूटच्या काही गाड्या तर बंदच होत्या. रीलच्या माध्यमातून आम्हाला कळालं की कुठेतरी दरड कोसळली होती. 1 तास काय करावं म्हणलं तरी वेब सिरीज बघत बसलो. राजकुमार हिरानीची प्रीतम पेट्रो सिरीज जबरदस्त. प्लॅटफॉर्म 4 आणि 5 चा जिना एकदम छोटा असल्यामुळे अशी गर्दी होती. एक पाऊल ॲट अ टाइम. ट्रेन लेट झाली म्हणून लोको पायलट 200 स्पीडनं गाडी पळवणार अशी अपेक्षा होती. पण आजकाल रेल्वेकडून अपेक्षा ठेवून अतिशय चुकीचं आहे. कुर्डवाडीमध्ये रेल्वे टू एसटी मध्ये ट्रान्झिशन झालं. एसटी पण पटकन भेटल्यामुळे जास्त वेळ थांबायची गरज पडली नाही. प्रवासाची सुरुवात रिक्षा आणि शेवट पण रिक्षानेच होतो. एका ब्रँडचं प्रमोशन आलं होतं, त्यामुळे घरातली पितळची आणि तांब्याची भांडी शोधण्यात आली. आज दिवस दुसरा आहे बार्शीतला. चहा चपातीचा बेत चालू आहे. नाश्त्याला वाजल्यात 8:30 आणि आजी बाई अशा प्रकारे सकाळ सकाळ भाजी निवडण्याचा कार्यक्रम संपन्न करत आहेत. लावलेल्या सगळ्या झाडांपैकी ही जुईची वेल वन साइड एकटीच वाढत चालली होती. झाडांची फॅमिली आता भरपूर मोठी झालेली आहे. मित्रांनो, 12 वाजलेले आहेत आणि रेसिपीचा टाइम झालेला आहे. ही भाजी बघा कोणती आहे. राम इकडं चपात्या झालेल्या आहेत, भाकऱ्या पण आहेत. अरे वा. आणि भाजी कशाची आहे माहित नाही. कशाची भाजी? पालकाचं गरगट आहे. ओके. तुमच्या इथंच आजीच्या दारात एक कारल्याची वेल आहे. त्याला पांढरे कारले आले होते. त्याची एक जबरदस्त भाजी अशी झालेली आहे. थोडीशी खरेदी करायची होती, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. तेवढ्याच चॅनलची मालकीन म्हणली मला वडापाव खायचा आहे. जर तुम्ही बार्शीतले असाल तर तुम्हाला माहितच आहे कुठला वडापाव आहे आणि का फेमस आहे. बायकोला म्हणलं बिस्किट सोड, जरा काजू बदाम घे. ती म्हणली बँक बॅलन्स चेक करा. मग मी म्हणलं काजू बदाम फ्लेवरची बिस्किट घे. तर मित्रांनो, बार्शीतला आज आमचा तिसरा दिवस आहे. मस्तपैकी बांधकाम सगळीकडे चालू झालेले आहे. आभाळ किती छान आलेला आहे, वर पाहू शकता तुम्ही. हे आमच्या चुलत आजीचं घर. त्यांना भेटायला चाललो आहे आम्ही. काही कारणांमुळे आम्हाला जास्त दिवस बार्शीला यायचं राहता आलं नाही. 2-3 दिवसातच कल्टी मारावी लागली. सकाळी 6च्या मुंबई गाडीचं रिझर्वेशन केलं होतं डायरेक्ट चिंचवडपर्यंत. स्वारगेटला पावसाळा चालू होता तर चिंचवडला उन्हाळा. आणि अशा प्रकारे वल्लभनगर बस स्टँडला एसटी ब्रेकडाऊन झाली. सबस्क्राईब, लाईक बटनावर दगड फेक करा. लवकरच पुढचा ब्लॉग घेऊन येतो. धन्यवाद.